या दरम्यान तुम्ही अशी कुठली केस बघितली का? त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की कदाचित हे जर सोल्युशन आपण दिलं असतं, तर पेशंटला अजून फायदा झाला असता. किंवा आपण 2 प्रकारचे केस एक वर्स्ट केस जी तुम्हाला असं वाटलं की आपण किती प्रयत्न केले तरी आता शेवटी पेशंटवर आहे. आपण सांगणार सगळ्या गोष्टी. शेवटी औषधं लिहून दिले तरी घ्यायचे का नाही, हा तर त्याचा डिसिजन आहे पेशंटचा. सो तो एक वर्स्ट अनुभव आणि एक बेस्ट अनुभव की जिथं तुम्हाला एक सक्सेस दिसतोय, की येस इट विल बी अ सक्सेसफुल केस. असे 1-2 एक्झाम्पल्स. खूप सारे म्हणजे असे अनुभव आहेत, खूप सारे केसेस आहेत. थायरॉईडबद्दल बोलायचं झालं तर एक खूप म्हणजे हृदयाला चटका लावणारा एक अनुभव आहे माझा, की एका मुलीला थायरॉईडचा आजार, ऑटोइम्यून हायपोथायरॉईड ज्याला आपण म्हणतो, तो झाला. त्याचं आम्ही रोगनिदान केलं, ट्रीटमेंट सुरू केली आणि तिला एक पर्मनंट प्रकारचा थायरॉईडचा आजार आहे, ज्यात तिला गोळी घेणं आवश्यक आहे. पण आई-वडिलांना काय शेजारी-पाजारी काहीतरी बोलतात. शेजारची बाई असते, ती काहीतरी येऊन बोलून जाते आणि आपल्याला कधी-कधी डॉक्टरांच्या सल्ल्यापेक्षा त्या शेजारणीचा सल्ला जास्त भावतो किंवा आवडतो. मग असं त्या एक पेशंट, यंग मुलगी 12 वर्षाची. सगळं व्यवस्थित चालू होतं. थायरॉईडची गोळी चालू होती. उंची वजन छान वाढतंय. अभ्यासात प्रगती चांगली होत होती. काय तिच्या आईच्या शेजारणींनी तिला सांगितलं माहीत नाही. तिने ती गोळी बंद करून टाकली. आणि ती थायरॉईडची गोळी बंद केल्यानंतर टी-एस-एच जो त्याचा कंट्रोलिंग हॉर्मोन असतो तो वाढायला लागला आणि लहान मुलींमध्ये टी-एस-एच टी-एस-एच हे हॉर्मोन एका ठराविक पातळीच्या वरती गेलं तर त्यांच्या ओव्हरीजला सूज येते. आणि त्या ओव्हरीजला तिच्या सूज आली आणि त्या ओव्हरीजला सूज आल्यानंतर तिला एक पीळ बसला, ज्याला आम्ही ओव्हेरियन टॉर्शन म्हणतो. आणि त्या टॉर्शन नंतर त्या बिचाऱ्या मुलीच्या ओव्हरीजमध्ये गँग्रीन झालं आणि तिच्या दोन्ही ओव्हरीज काढून टाकायला लागल्या. आणि आता म्हणजे आई-वडिलांच्या या हलगर्जीपणामुळे किंवा डॉक्टरला न विचारता गोळी बंद केल्यामुळे, ती मुलगी बिचारी, तिच्या आज दोन्ही ओव्हरीज काढून टाकल्यात आणि ती स्वतःहून आई बनू शकणार नाहीये. सो आई-वडिलांची चूक आणि त्याचा भुर्दंड त्या बिचाऱ्या मुलीला होतं. हे एक खूप वाईट उदाहरण, की सगळं व्यवस्थित करून, चांगलं काउन्सिलिंग, चांगली ट्रीटमेंट देऊन देखील अ, आई-वडिलांनी गोळी बंद करून टाकली आणि त्याचा शिक्षा मुलीला मिळाली. चांगला अनुभव म्हणाल तर एक आजार असतो ज्याला जन्मजात थायरॉईड म्हणतो आम्ही, कॉन्जेनायटल हायपोथायरॉईड. जुन्या काळामध्ये थायरॉईड स्क्रीनिंग हा प्रकार नव्हता. मग ते मूल मतिमंद झाल्यानंतरच लक्षात यायचं, की या मुलाला थायरॉईडचा आजार आहे. सो आता स्क्रीनिंग सुरू झालंय. म्हणजे मोठ्या शहरांमध्ये आणि इव्हन नाशिकमध्ये देखील. नाशिकसारख्या शहरांमध्ये देखील, नाशिक, पुणे, मुंबई या सगळ्या शहरांमध्ये देखील अं, जन्मानंतर 3ऱ्या दिवशी थायरॉईडचं रोगनिदान होतं आता. सो एक उदाहरण म्हणजे एक मोठ्या भावाला जन्मजात थायरॉईडचा आजार होता. अ, ते बाळ म्हणजे साधारण एक 1.5-2 वर्षाचं झाल्यानंतर अजूनही ते मान पकडत नाहीये, बोलत नाहीये, नुसतं झोपून राहतंय, रांगत नाहीये. सो एक ते मतिमंदत्वाकडे जात होतं ते बाळ 1.5-2 वर्षाचं आणि त्याचं थायरॉईड डिटेक्ट झालं आणि त्याला ट्रीटमेंट सुरू केली. पण त्यांना काउन्सिलिंग केलं होतं, की इथून पुढे जर तुम्हाला सेकंड प्रेग्नन्सी झाली तर त्याचं चेक करा. दुर्दैवाने त्यांचं सेकंड प्रेग्नन्सीत पण बाळाला थायरॉईड झालं. पण नशीब असं, की त्यांनी 3ऱ्या दिवशी त्या बाळाचं टी-एस-एच नावाची तपासणी केली आणि त्यात तो रोग पिकअप झाला आणि 3ऱ्या दिवशी तो रोग लक्षात आल्याने त्याची प्रॉम्प्ट ट्रीटमेंट सुरू झाली आणि आज तिची लहान बहीण आहे त्याची. तिचा थायरॉईड हा अत्यंत चांगल्या पद्धतीने कंट्रोल्ड आहे आणि ती आता मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये महाराष्ट्रात पहिली आली ती. सो जन्मजात थायरॉईड असून देखील वेळेवर तिचं डिटेक्ट झालं आणि त्यामुळे ती आज तिचा आय-क्यू पॉइंट्स, तिची मेंदूची वाढ चांगली होतीये.